अगदी कितीही गर्द काळोख असो, कितीही अंधार असो, तरी मात्र एक सूर्याची किरण त्या अंधाराचं, त्या काळोखाचं रूपांतर उजेडामध्ये करते आणि सकाळ होते. अगदी त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये कितीही नैराश्य असलं, कितीही उदासीनता असली, तरी मात्र एक पॉझिटिव्ह विचार आणि आपलं आयुष्य बदलतं. आपण आपल्या आयुष्याला एक नवीन चालना देऊ शकतो, आयुष्याला एक नवीन कलाटणी मिळते. आणि हे सगळं होतं विचारांमुळे. आपल्या जीवनशैलीवर विचारांचा खूप प्रभाव पडतो. चांगला वाईट कुठलाही विचार. तेव्हा आपल्याला इंटेन्शनली आता चांगला विचार करायचा आहे, पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. स्टार्ट थिंकिंग इंटेन्शनली पॉझिटिव्ह फॉर युअर सेल्फ, फॉर युअर लाईफ. थिंक पॉझिटिव्हली अबाउट युअर लाईफ नो मॅटर व्हॉट हॅपन्स. इंटेन्शनली पॉझिटिव्ह विचार करणं म्हणजे नेमकं काय? आपण ठरवतो की आजपासून, आत्तापासून मला अजिबात निगेटिव्ह विचार करायची नाही आहेत. माझ्या डोक्यामध्ये निगेटिव्हिटी मला शिरूच द्यायची नाही आहे. ही माझी चुकीची सवय आहे, ती मला बदलवायची आहे. किंवा एखादी व्यक्ती आहे, मला त्या व्यक्तीसोबत, त्या व्यक्तीचा सहवास नाही आवडत, त्या व्यक्तीपासून मला लांब जायचं आहे. कुणी मला खूप त्रास देत आहे, मला ते नको आहेत. माझ्या आयुष्यामध्ये मला त्यांच्याबद्दल विचार नाही करायचा आहे. हे इतकं ठरवून सुद्धा मग ते पॉसिबल होतं का? उलट त्याच गोष्टींचा विचार केल्यामुळे आपलं जे मन आहे त्याच गोष्टींमध्ये गुरफटत जातं आणि आपलं मन खिन्न होतं. पॉझिटिव्ह एनर्जी येत नाही. असं का होतं? कारण आपल्याला जे नको आहे, आपण त्याच गोष्टींबद्दल विचार करत आहोत. आपल्याला जर पॉझिटिव्ह एनर्जी आणायची, आपल्याला जर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवायचा आहे, पॉझिटिव्ह विचार ठेवायचा आहे, तर वी हॅव टू फोकस ऑन व्हॉट वी वॉन्ट. आपल्याला काय हवं आहे, आपल्या लाईफमध्ये आपल्याला काय हवं आहे, त्या गोष्टीवर आपल्याला फोकस करायचा आहे. जे आपल्याला नको आहे, त्याकडे आपल्याला कानाडोळा करायचा आहे आणि तो कसा होईल ते आपण बघू. बघा, जेव्हा आपण आपल्याला काय हवं आहे, मला काय पाहिजे आहे, या गोष्टीवर जास्त कॉन्सन्ट्रेशन करतो ना, मग त्याबद्दलचे विचार जेव्हा आपण सतत करत असतो, आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी आपण करत असतो, तेव्हा मग आपल्याला छान वाटतं, वी फील गुड. आणि जेव्हा आपल्याला छान वाटतं, तेव्हा एक पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे, ती आपल्यामध्ये एकवटली जाते. आपण पॉझिटिव्ह पद्धतीने विचार करायला शिकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपल्याला एक सवय आहे आपली उशिरा उठायची, ती आपल्याला बदलवायची आहे. मग आपल्या डोक्यामध्ये असे विचार यायला नको, की अरे मी काल पण उशिरा उठले होते, मला उद्या लवकर उठायला जमेल की नाही, की मी उशिराच उठेल. हे आपल्याला हे झाले निगेटिव्ह विचार. अशा पद्धतीने विचार आपल्याला करायचा नाही. आपला विचार कसा असला पाहिजे, की मला उद्या लवकर उठायचं आहे. मी उद्या लवकर उठणारच आहे. मला माहिती आहे, की मला लवकर उठायला जमणारच आहे, जमेलच. किंवा एखादी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचा सहवास मला नको आहे. मग त्या व्यक्तीपासून पळ काढण्याचे जे उपाय आहेत, त्यावर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करायचं नाही आहे. आपल्याला काय बघायचं आहे, की मला कुठल्या लोकांच्या संपर्कात राहायला आवडतं, मला कुठली लोकं हवी आहेत, मला कशा लोकांचा सहवास आवडतो, मला पॉझिटिव्ह लोकं हवी आहेत. मग त्या पद्धतीच्या लोकांसोबत मला आपला वेळ स्पेंड करायचा आहे. हा विचार आपल्या डोक्यात जेव्हा येतो ना, तेव्हा ऑटोमॅटिक जी आपल्याला हवी असलेली लोकं आहेत, त्यांच्या संपर्कात आपण जुळल्या जातो आणि जी लोकं आपल्याला नको आहे, जी नावडती आहेत, त्यांच्यापासून आपण ऑटोमॅटिकली कळत-नकळत ते आपल्यापासून इग्नोर केली जातात. ती आपल्या सोबत असताना सुद्धा आपण इतकं तोल किंवा व्हॅल्यू न दिल्यामुळे किंवा त्यांच्या बोलण्याला त्यांच्या ज्या गोष्टींपासून आपल्याला त्रास होतो, त्या गोष्टीकडे कानाडोळा हा ऑटोमॅटिक केला जातो. कारण आपण त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्नात नसतो. आपण चांगल्या लोकांच्या, चांगल्या पॉझिटिव्ह थॉट ठेवणाऱ्या लोकांच्या संपर्कात जायचा आपला कल असतो. तेव्हा आपल्याला थॉट प्रोसेस आपली चेंज करायची आहे आणि आपल्याला हा ट्रस्ट ठेवायचा आहे, की जे मला हवं आहे, जे मला करायचं आहे, ते मी मिळवणारच आहे, ते मी करणारच. कधी-कधी आपण काही चुका करत असतो आणि समोरच्या व्यक्तीला सॉरी सुद्धा म्हणतो. बरं, कधी असंही होतं, की आपण आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी काही चुका मुद्दामून केलेल्या असतात. ज्यांचा पश्चात्ताप जो आहे तो आपल्याला नंतर येतो आणि त्यावेळेला जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीची क्षमा मागतो, तेव्हा बहुतेकदा त्या व्यक्तीने आपल्याला क्षमा केलेलं नसतं आणि फक्त तोंडावर वरवर ती व्यक्ती आपल्याशी बोलत असते. आपल्याला माहिती असतं, की आपण आपली जी रिस्पेक्ट त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल होती, ती आपण गमावलेली आहे. मग आता ती घडलेली चूक, जी आपण केलेली चूक आहे, त्या गोष्टीवर आपल्याला वारंवार एक्सप्लेनेशन देत बसायचं नाही आहे. अशाने काय होतं ना, आपण जेव्हा तीच गोष्ट सतत बोलत असतो त्या व्यक्तीसोबत, त्याच निगेटिव्ह गोष्टींवर जेव्हा आपला भर असतो, की हे मी करायला नको होतं, हे माझ्या हातातून चुकीचं घडलेलं आहे. या गोष्टी जेव्हा सतत आपण बोलत असतो ना, मग त्या गोष्टींना आपण जिवंत ठेवतो. त्या व्यक्तीच्या मनात सुद्धा आणि आपल्या मनात सुद्धा. मग आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला पॉझिटिव्ह थॉट जो म्हणतो आपण, तो आपल्याला आपल्या मनात आणायचा आहे, की नाही, मला
त्या चुकांमधून शिकून मी समोर आता असं वागणार नाही. मी आता समोर काय करणार आहे, हे माझं चांगलं वागणं असणार आहे. त्या व्यक्तीच्या मनातली जागा मला जिंकायची आहे. आणि ते कधी शक्य होईल? आपल्या वागणुकीतून, आपल्या पॉझिटिव्ह थिंकिंगमधून. आपण काय चांगलं करू शकतो, आपण आपल्या चांगल्या करण्यावर जेव्हा भर देतो, आपल्या चांगुलपणामुळे जे झालेल्या चुका आहेत, ज्या स्वतःहून सुद्धा केलेल्या ज्या चुका आहेत, त्याचा सुद्धा त्या व्यक्तीच्या मनामध्ये विसर पडतो. त्यामुळे आपल्याला झालेल्या चुकांवर वारंवार बोलायचं नाही आहे. समोर आपल्याला काय करायचं आहे, समोर आपल्याला किती छान राहता येईल, आपली वागणुकीमध्ये आपल्याला किती चांगले पॉझिटिव्ह बदलाव आणता येतील, ह्यावर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. त्यावर आपला फोकस असला पाहिजे. माझ्या आयुष्याला सुंदर बनवणं हे माझ्या हातात आहे. माझं जीवन म्हणजे सुंदर पोर्ट्रेट आहे आणि त्यात मला माझ्या आवडीचे रंग भरायचे आहेत. आयुष्य हे एकदाच मिळतं, ते मला भरभरून जगायचं आहे, ते आनंदाने जगायचं आहे. जगताना मात्र पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायचा आहे, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायची आहे. नेहमी आपल्याला सकारात्मक राहायचं आहे. सो बी पॉझिटिव्ह, चेंज युअर थॉट प्रोसेस, हॅव फेथ ऑन युअर ड्रीम्स. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय, टेक केअर, थँक यू.